राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे। एकीकडे रुग्णांना हॉस्पिटलचे बेड मिळत नाही आहेत, सरकारचे प्रयत्न तोकडे पडत आहेत, काही ठिकाणी तर ऑक्सिजन मिळत नाही आहे। एकाच स्मशानभूमीमध्ये एकाच सरणावर 5-5 प्रेतं जाळण्याची वेळ आली आहे। काल बीड जिल्ह्यात एकाच स्मशानभूमीत एकाच वेळी 24 चिता धडधडत होत्या। ज्या कोरोनावर आज तरी व्हॅक्सिन हा एकमेव पर्याय आहे असं सांगितलं जातं आहे, त्यावरूनही राजकारण सुरू झालेलं आहे। ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर नाही आणि आता लसही नाही। मग ती कोवॅक्सिन असो किंवा कोविशिल्ड असो, जनतेला कोरोनापासून संरक्षण देणारी प्रक्रिया पूर्णपणे थंडावली आहे। लसीचा तुटवडा सुरू झाला आहे आणि त्यावरून राजकारण तापलं आहे। केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना अपयशी ठरवल्याचा आरोप करत राजकारण करत आहेत। दुर्दैवाने महाराष्ट्रात हे घडत आहे। नमस्कार, मी अतुल कुलकर्णी, lokmat.com आपल्या सगळ्यांचं स्वागत। लसीचा पुरवठा कमी झाला। राज्यात अनेक लसीकरण केंद्र बंद पडलेली आहेत। गेल्या 2 दिवसापासून सगळेजण बातम्या पाहतोय की आमच्याकडे लस नाही आहे, आम्हाला केंद्रावर कुलूप लावलेलं बघायला मिळतं आहे। हे असं होईल याचा अंदाज केंद्र सरकारला मार्च महिन्यात आला होता, तरीही त्यात काही सुधारणा झाली नाही आणि परिस्थिती एकदम अडचणीची होईल हे जेव्हा लक्षात आलं, त्यावेळी मार्च महिन्याच्या अखेरीस भारताने परदेशात लस पाठवण्याला बंदी घातली, पण तोपर्यंत उशीर झाला होता। 1 एप्रिलपासून 45 वर्षाच्या वरील सगळ्यांना लस देण्याचा निर्णय घेतला। लसीकरणाची मोहीम 16 जानेवारीला सुरू झाली। त्यात आधी डॉक्टर, परिचारिका, फ्रंटलाइनर, पोलीस यांना लस देण्याचं ठरलं। त्याच्यानंतर वृद्ध आणि जे सिनियर सिटीजन आहेत किंवा ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, म्हणजे ज्यांना मधुमेह आहे किंवा डायबिटीस आणि हार्टचे आजार आहेत, अशा लोकांना लस द्यायचं ठरलं। आणि हे ठरलेलं असताना नंतर एक निर्णय आला की 45 वर्ष वयाच्या सगळ्यांना लस द्यायची, मग त्यांना आजार असो नसो। या सगळ्यांमध्ये जर आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्राने आजपर्यंत किती लस दिलेली आहे, किती जणांना, तर 93,45,000 लोकांना महाराष्ट्राने आजपर्यंत लस दिली। मात्र मार्च महिन्यात जेव्हा कोरोनाची साथ वाढली, सगळीकडे पेशंट्स वाढले। पुण्यात तर अशी अवस्था झाली की बेड मिळाला नाही म्हणून काही जणांचा जीव गेला। नाशिकमध्ये ऑक्सिजन सिलेंडर मिळालं नाही म्हणून लोक मेले। इतकंच नाही तर एका हॉस्पिटलने सांगितलं की आमचा ऑक्सिजनचा साठाच संपलेला आहे, तिथल्या रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करायला सांगितलं। अशा भयानक बातम्या येत असताना कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन ही त्याच्यावरचं एक रामबाण औषध आहे असं म्हणलं जातं। या लसींचा अपुरा साठा, त्यामुळे राज्यामध्ये सगळीकडं भीतीचं वातावरण तयार झालं। रेमडेसिवीर मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, बेड मिळत नाही आणि आता लस मिळत नाही। भारतानं काय नेमकं ह्याच्यात केलं, काय घटना घडल्या हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। भारताने 15 मार्चपर्यंत भारतातच बनवलेल्या कोविशिल्डची परदेशात पाठवलं। किती देशांना पाठवलं तर 74 देशांना भारताने लस पाठवली। एकूण 5,95,91,000 लसी आपण परदेशात पाठवल्या। PIBची जी वेबसाईट आहे त्याच्यावर ही सगळी अधिकृत माहिती आहे, तुम्हाला ती पाहता देखील येईल। शिवाय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार यांनी राज्यसभेत देखील ही आकडेवारी सांगितलेली आहे। जवळपास 6 कोटी लस जगभरात जेव्हा पाठवली गेली, त्यावेळी मार्च महिन्याच्या मध्यात आपल्याकडे 3 कोटी लोकांना लसीकरण झालं होतं। म्हणजे जेवढी लसीकरण भारतात झालं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट लस आपण परदेशात पाठवली होती। 17 मार्चपर्यंतची जर आकडेवारी आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की सर्वाधिक 90 लाख लसी ह्या बांगलादेशाला पाठवण्यात आल्या। त्याखालोखाल 50 लाख लसी इंग्लंडला देण्यात आल्या, 37 लाख लसी म्यानमारला दिल्या, 23.48 लाख लसी नेपाळला दिल्या। 5व्या क्रमांकावर इथिओपियाचा नंबर लागला, आफ्रिकन देश आहे हा, त्याला 21.84 लाख लसी देण्यात आल्या। कांगो या आणखी एका आफ्रिकन देशाला आपण जवळपास 17 लाख लसी दिल्या आणि श्रीलंकेला, आपल्या शेजारचा देश, त्याला 12.64 लाख लसी दिल्या। बांगलादेश, श्रीलंका यांना लसी दिल्या हे आपण समजू शकतो, पण इंग्लंडला देखील आपण 50 लाख लसी दिल्या। ठीक आहे, त्याच्यात 2 देशांचा काही करार असेल, काही एकमेकांना, आणि भारताची एक प्रतिमा अशी या निमित्ताने जगभरात झाली की भारत हा सगळ्या देशांना लसी पुरवण्याचं काम करतोय, ही चांगली गोष्ट झाली। मात्र त्याचवेळी जिथे आपल्या देशातल्या 100 कोटी लोकांना लस पाहिजे तिथे लसीसाठी वणवण सुरू आहे। एकूण 595.21 लाख म्हणजे 5,95,21,000 लसी भारताने आज 26 मार्चपर्यंत निर्यात केल्या होत्या।
त्यातल्या 1,74,99,000 लसी ह्या कोवॅक्सिनच्या होत्या. आपल्याकडे आता कोवॅक्सिनचा आपण तुटवडा आहे असं म्हणतो. 81,25,000 लसी मदत म्हणून दिल्या आणि 3,39,67,000 लसी ह्या व्यावसायिक तत्वावर म्हणजे विकत दिल्या. देशातल्या एकूण 100 कोटी जाऊ द्यात, पण त्याच्या 60% जरी आपण धरलं तर 60 कोटी लोकांना लस द्यायची असेल तर किमान दररोज आपल्याला 3.5 कोटी लसी दिल्या तर ऑगस्ट महिन्यापर्यंत आपण लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करू शकतो. आता सिरम आणि कोवॅक्सिन ह्या 2 लस बनवणाऱ्या आपल्या देशातल्या कंपन्या आहेत. सिरमच्यामध्ये महिन्याला 6 ते 6.5 कोटी लसी तयार होत आहेत. म्हणजे जिथे आपल्याला रोज 3.5 कोटी लस देण्याची गरज आहे तिथे रोज महिन्याला 3.5 कोटी लसी तयार होत आहेत. 6 ते 6.5 कोटी लसी तयार होत आहेत. म्हणजे दिवसाला 20 ते 22 लाख लसी तयार होतात. आजपर्यंत यात सिरम इन्स्टिट्यूटनी 6 कोटी लसी निर्यात केल्या, 10 कोटी लसी केंद्राला दिल्या. ही माहिती आदर पुनावाला सिरमचे प्रमुख त्यांनीच नुकत्याच NDTVला एका मुलाखतीत दिली. त्याच्यावर ते असंही म्हणाले की भारत सरकारला कोवॅक्सिन 150 ते 160 रुपये प्रति लस या दराने आम्ही विकतोय. खरं तर ही लस बनवायला साधारणपणे $20 म्हणजे 1,470 रुपये खर्च येतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यामुळे आम्ही ही लस भारताला सवलतीच्या दरात देतोय आणि यातून होणारा 3,000 कोटीचा तोटा तो भारत सरकार भरून देणार आहे. म्हणजे भारत सरकार स्वतःला 3,000 कोटीची झळ सोसून ह्या लसी जनतेला देत आहे. जर हे 3,000 कोटी मिळाले तर लसीच्या उत्पादनात जवळपास दुपटीने वाढ करता येईल असं आदर पुनावाला यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ सिरम इन्स्टिट्यूटला लस जास्त उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीची गरज आहे. आता हे झालं आहे सगळं बॅकग्राऊंड. पण आता गेल्या 2-3 दिवसापासून आरोग्यमंत्री राजेश टोपे असतील किंवा केंद्रातले काही मंत्री असतील, विरोधी पक्ष नेते असतील, लसीवरून जे राजकारण महाराष्ट्रात सुरू झालं आपण त्याच्याकडे वळू. आता एकीकडे राज्यात कोरोनाचा कहर वाढला, रुग्णांना बेड मिळत नाही आहेत आणि लसीकरण थांबलेलं आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा माहिती घेतली तेव्हा एक पत्र लोकमतच्या हाती लागलं. ते पत्र मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. काय आहे हे पत्र? तर ही एक आकडेवारी आहे. मी तुम्हाला स्क्रीनवरही दिसेल पण हे पत्र तुम्हाला दाखवतो. कुठल्या राज्याला किती लस दिली याचा सगळा तपशील या आकडेवारीत आहे, जी तुम्हाला इथे ही सगळी बघायला मिळेल की कोणत्या राज्याला किती लस दिलेली आहे ती. तर जेव्हा याचं विश्लेषण केलं ह्या कागदांचं तेव्हा एक लक्षात आलं की भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांना 15 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत किती लस दिली जाणार हे याच्यातून लक्षात आलं. उत्तर प्रदेशची लोकसंख्या 19,95,00,000 त्यांना लस या 5 दिवसात मिळणार आहे. 44,98,450. मध्य प्रदेश 7,25,00,000 लोकसंख्या, डोस मिळणार आहेत 33,76,220. कर्नाटक 5,28,00,000 डोस मिळणार आहेत 29,06,240. हरियाणाची लोकसंख्या 2,53,00,000 आहे, त्यांना डोस मिळणार आहेत 24,68,920. गुजरातची लोकसंख्या 6,86,00,000 आहे, त्यांना डोस मिळणार आहेत 15,57,870. आता आपण भाजपची सत्ता ज्या राज्यांमध्ये नाही त्या राज्यांमध्ये किती लस दिली जाणार आहे ते तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल. महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,00,000, त्यांना डोस मिळणार आहेत 17,43,280. आंध्र प्रदेशची लोकसंख्या 4,93,00,000, त्यांना डोस मिळणार 10,58,170. छत्तीसगडची लोकसंख्या 2,79,00,000, त्यांना डोस मिळणार 6,84,290. केरळची लोकसंख्या 3,18,00,000, त्यांना डोस मिळणार 4,74,710. राजस्थानची लोकसंख्या 6,86,00,000, त्यांना डोस मिळणार 3,83,260. एक छोटी तुलना करायची म्हटलं तर लक्षात येईल हरियाणाची लोकसंख्या 2,53,00,000 आहे, छत्तीसगडची लोकसंख्या 2,79,00,000 आहे, म्हणजे जवळपास सारखी आहे. हरियाणाला डोस मिळत आहेत 5 दिवसात 24,68,920 आणि छत्तीसगडला डोस मिळत आहेत 6,84,290. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की लोकसंख्येच्या आधारावर लस दिली जात नसून परफॉर्मन्सच्या आधारावर लस दिली जाते. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र हा देशात नंबर 1 राज्य आहे की जिथं सगळ्यात जास्त वेगाने रोज लसीकरण होतं आहे. आपल्याकडे 5 लाखापर्यंत आपण रोज लस दिलेली आहे आणि 6 लाख डोस रोज देण्याची तयारी आपल्या राज्य सरकारने केलेली आहे. तर त्यांना तेवढे लस मिळाली तर ते देऊ शकतील,
त्यामुळे लोकसंख्येच्या आधारे आणि परफॉर्मन्सच्या आधारे हे जी काही तुलना आहे ती काही पटत नाही मनाला. आता याचा अर्थ महाराष्ट्राची लोकसंख्या जर आपण तुलना केली तर 12 कोटी लोकसंख्या, त्यांना लस मिळणार 17,43,280 आणि गुजरातची आपल्यापेक्षा निम्मी लोकसंख्या आहे म्हणजे 6 कोटी आहे. गुजरातला लस मिळणार 15,57,870 डोस. केंद्र सरकारचा लस वाटपातील पक्षपात हा केवळ महाराष्ट्रापुरता नाही, तर ज्या ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी जास्त कमी लस दिली गेलेली आहे, हे तुम्ही या चार्टवरून पाहिलेलं आहे. आता मुद्दा येतो की प्रकाश जावडेकरांनी काल पत्रकार परिषद घेऊन एक आक्षेप नोंदवला. ते असं म्हणाले की महाराष्ट्राने 5 लाख लसीचे डोस वाया घालवले. लस कुणी असं उचलून केराच्या टोपलीत फेकून देत नाही. वाया घालवणं म्हणजे हा जागतिक पातळीवर हे होतं की एक बाटली असते, त्या बाटलीतून 10 डोस तयार करायचे असतात. लस काढताना कदाचित ते कमी जास्त भरलं जातं. अनेकदा त्याचं कोल्ड स्टोरेज त्याची थंडपणा जो मेंटेन करायला पाहिजे तो झाला नाही म्हणून लस वाया जाते. सिरिंज कधी पडते, खाली पडलेली सिरिंज पुन्हा वापरता येत नाही. अशा अनेक कारणं आहेत त्याच्यात. त्यामुळे लस वाया जाण्याचं प्रमाण हे जगभरात आहे. प्रकाश जावडेकरांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात 5 लाख लसीचे डोस वाया गेले. पण जेव्हा मग याचं देखील आढावा घेतला तेव्हा जी माहिती आली तर सगळ्यात कमी लस वाया गेली ती महाराष्ट्रात. 3.2% लस महाराष्ट्रात वाया गेली. तुम्हाला स्क्रीनवर पूर्ण मी चार्ट दाखवतो कोणत्या राज्याची लस किती वाया गेली. तेलंगणा 17.5% वाया गेली, आंध्र प्रदेश 11.5%, उत्तर प्रदेश 9.4%, जम्मू काश्मीर 6.5%, राजस्थान 5.6%, आसाम 5.5%, गुजरात 5.3%, पश्चिम बंगाल 4.1% आणि महाराष्ट्र 3.2%. म्हणजे सगळ्यात कमी लस वाया गेली महाराष्ट्रात. सगळ्यात जास्त लसीकरण देशात झालं ते महाराष्ट्रात. मला कोणत्या पक्षाकडं कोणतं राज्य आहे त्या राजकारणात जायचं नाही, पण आता यात सगळ्या याच्यात परिस्थितीचा सामना करायचा कसा हा प्रश्न आहे. आकडेवारीच्या गोंधळात खोलात जाऊ तर तुम्ही गोंधळात पडाल, त्यामुळे मला तुम्हाला त्याच्यातही न्यायचं नाही आहे. फक्त एक पत्र मी तुम्हाला दाखवतो. ते हे पत्र आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसेल देखील हे पत्र. हे पत्र आहे 8 एप्रिलचं. हे पत्र प्रदीप हलदर नावाचे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर इम्युनायझेशन डिव्हिजनचे ॲडवायझर आहेत. जेव्हा राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की महाराष्ट्राला फक्त 7 लाख लसीचे डोस दिलेले आहेत, आम्ही 40 लाख लसीचे डोस मागत आहोत, त्यावेळी ती पत्रकार परिषद सुरू असतानाच साधारण 2च्या सुमारास ही ही नवीन ऑर्डर आली आणि याच्यात असं सांगण्यात आलं की महाराष्ट्राला आम्ही आता 17,43,280 डोस देतो आहे. तुम्हाला ह्या पत्राचा हा एवढा जो भाग आहे तो स्क्रीनवर मी दाखवायला सांगतो, म्हणजे तुम्हाला त्यात लक्षात येईल की आधी महाराष्ट्राला 7,43,280 डोस मिळणार होते, ते 17,43,280 केले, म्हणजे 10 लाख डोस वाढवले. हे 10 लाख डोस कुठून वाढवले तर GMSD चेन्नई असं तुम्हाला वरती पहिलं दिसेल. त्यांना म्हणजे चेन्नई एअरपोर्टवरून आजूबाजूच्या राज्यांना किंवा आजूबाजूच्या सेंटर्सना जी लस पाठवायची ती होती 13,71,440. त्याच्यातले 10 लाख एकदम कमी केले, ते महाराष्ट्राला वाढवून दिले आणि 3 लाख कमी केले आणि बाकीच्या राज्यांना वाढवून दिले आणि 10,71,440 हे चेन्नईवरून डिस्पॅच करायला दिले. GMSD मुंबई असं दिसेल तुम्हाला दुसऱ्या नंबरवर. तिथे 19,06,500 डोस आधी द्यायचं ठरलं होतं, म्हणजे मुंबई एअरपोर्ट असेल आणि आजूबाजूच्या राज्यांना लस देण्याचा विषय असेल, तर ती 19 लाखावरून एकदम 9,06,500 करण्यात आली. म्हणजे ते जे 10 लाख कमी केले गेले ते महाराष्ट्राला दिले गेले, म्हणजे अन्य कुठले तरी कमी करून महाराष्ट्राला दिले गेले. त्यानंतर केरळमधून ओरड होत होती, तर एर्नाकुलम, कोझिकोडे आणि तिरुअनंतपुरम या 3 ठिकाणी 1-1 लाख डोस वाढवण्यात आले. जे पहिल्यातले 3 लाख कमी केले ते नंतर वाढवण्यात आले. हे का झालं तर आपल्याकडे एकूण डोस होते 44,95,930, म्हणजे केंद्र सरकारकडे तेवढंच डिस्ट्रीब्युशन केलं, फक्त त्याचं कमी जास्त बदललं आणि काही राज्यांना जास्त दिली, काही राज्यांची कमी केली. हे जे काही चाललं आहे, आता मूळ मुद्दा येतो की आपण 6-7 कोटीच्या लसी जर बाहेर देशात पाठवायला विरोध नाही, पाठवल्या पाहिजेत, मात्र आधी आपली गरज आपण भागवतो आहे का हेही बघितलं पाहिजे.
जसं आपण बाकीच्या देशांना लस पाठवतोय तसं बाहेरच्या देशांमधली लस आपण आपल्या देशात येऊ दिली पाहिजे. सगळ्यात असं बोललं जातं की फायझरची लस सगळ्यात चांगली आहे. फायझरची लस आपल्याकडे का आली नाही हे कळलं पाहिजे. ती लस आपल्याला मिळाली पाहिजे. ज्यांना पैसे देऊन घ्यायचं आहे ते घेतील, ज्यांना सरकारच्या व्यवस्थेतून घ्यायचं आहे ते सरकारच्या व्यवस्थेतून घेतील. गेल्या वर्षभरात जर आपण बघितलं आणि आता जसं लसीकरण सुरू झालं आहे आपण बघितलं, कमल हसन असो किंवा कुठलाही हिरो घ्या तुम्ही, कुठलाही डिरेक्टर, रणधीर कपूर असेल, अनेक अभिनेते हे यांनी BKCच्या म्हणजे BMCचं जे बांद्र्यामध्ये जे कोविड सेंटर आहे तिथं जाऊन लसी घेतलेल्या आहेत. हा सरकारी व्यवस्थेवरचा विश्वास आहे. तो विश्वास तो एक वेगळाच विषय आहे चर्चेचा, आपण त्याच्यावर येऊ नंतर कधीतरी. पण आता याचं नियोजन करायचं कसं? मोठ्या प्रमाणावर ज्या राज्यामध्ये कोरोनाचे पेशंट आहेत त्यांना तातडीनं लस द्यावी लागेल, हा पहिला भाग. त्या दृष्टीने महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लसीकरण वेगाने होतं आहे, तर महाराष्ट्राला तुम्हाला सगळ्यात जास्त लस द्यावी लागेल. आणि भारतात लसीचा तुटवडा होणार आहे हे जेव्हा लक्षात आलं होतं त्याचवेळी ते थांबवता आलं असतं. आता त्या बोलण्याला अर्थ नाही. ठीक आहे, जे झालं ते झालं. पण आता देखील आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चित भारताची प्रतिमा उंचावली त्यामुळे. पण आपलं मूल उपाशी ठेवायचं आणि बाकीच्या पाहुण्याला जीव घालायचं हे आपण कधी करू शकतो की आपल्या घरात पुरेसा अन्नसाठा असेल तर. आधी पाहुण्याला जीव देत नंतर तुला जेवायला देतो आपण म्हणू शकतो. आज ती परिस्थिती नाही. आज आपल्याला वेगाने लसीकरण करावं लागेल. केवळ महाराष्ट्र नाही, गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, अजून कुठलीही राज्य असतील, भाजप असो किंवा भाजपेतर असो, कुठल्याही पक्षाचं सत्ता असो, सगळ्या भारतीयांना लस मिळाली पाहिजे. त्याचं नियोजन झालं पाहिजे. सिरम आणि कोवॅक्सिनच्या लसी सगळ्यांना मिळाल्या पाहिजेत. कोवॅक्सिनचा पुरवठा कमी होतो आहे, तो जास्तीत जास्त वाढला पाहिजे. माझी एकच या निमित्ताने विनंती आहे की याच्यात राजकारण आणू नका. राजकारण शेवटी महाराष्ट्रातले भाजपचे खासदार असतील, आमदार असतील, त्यांना देखील महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून दिलेलं आहे. एक चांगली सुरुवात गिरीश बापट खासदार पुण्याचे त्यांनी केली. गिरीश बापटांनी टीका केली पण त्यांनी एक चांगली सुरुवात केली. त्यांनी हर्षवर्धन जे आरोग्यमंत्री आहेत त्यांना जाऊन भेटले आणि त्यांनी विनंती केली की तुम्ही जास्तीत जास्त लस पुण्यालाही द्या, महाराष्ट्रालाही द्या. भाजपच्या असो की शिवसेनेच्या असो की काँग्रेस राष्ट्रवादीच्या असो, प्रत्येक आमदारांनी, प्रत्येक खासदारांनी महाराष्ट्रासाठी म्हणून आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेला लस देण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे आणि जास्तीत जास्त लस महाराष्ट्रातील जनतेला मिळवून दिली पाहिजे. जर ते झालं तर महाराष्ट्रातील जनतेला लस मिळेल, महाराष्ट्रातली जनता नीट राहील आणि हीच जनता त्यांच्या वैचारिक भूमिकेनुसार ज्याला पाहिजे त्याला मत देईल. पण आज लसीकरणाची गरज आहे, राजकारणाची गरज नाही. धन्यवाद.